नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीने। मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं लाव रे तो व्हिडिओ हे जुनी स्टाईल पुन्हा एकदा बाहेर काढली आहे। मोदींच्या जुन्या भाषणाचा राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ दाखवला। महाराष्ट्रात जवळपास 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। आयोगाला प्रश्न विचारला तर सत्ताधारी उत्तर देतात असं देखील ते म्हणाले। याद्या दुरुस्त झाल्याशिवाय मतदान घेऊनच दाखवा असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला। मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत। लागतंय ना कुठेतरी। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात। तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय। हे आता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अंधेरी सांताक्रूजचं, इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात। इकडनं सगळी ऑपरेशन्स आता हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला। इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार। जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत। या लोकांनी शेण खाऊन ठेवलं ना, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, बरोबर बाहेर येतील, येतातच आहेत, सगळेजण आणतातच आहेत। सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे। आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी, इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे, तपासलं पाहिजे। आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका। आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नयेत या महाराष्ट्रात।